बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातातील गाडीतील 2.5 वर्षाचे बाळ गाडीबाहेर फेकले गेले। तेथील रस्त्यावरील एका चालकाने या बाळाला पाहिले आणि त्याला उचलून घेतले। याच मार्गावरून आपल्या चिपळूणचे ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे अमोल पवार प्रवास करीत होते। या बाळाला पाहताच डॉक्टर पवार यांनी प्रसंगावधान राखत CPR देण्यास सुरुवात केली। बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते, मात्र CPRला बाळाने प्रतिसाद दिला आणि बाळाने हालचाल करण्यास सुरुवात केली। चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली होती। त्यावेळी चालकास किरकोळ दुखापत देखील झाली होती, पण गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी 2.5 वर्षाचे बाळ गाडीबाहेर फेकले गेले। या बाळाचे हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद होते। त्यावेळी या मार्गावरून निघालेले डॉक्टर अमोल पवार यांनी बाळाकडे धाव घेत प्रसंगावधान राखत त्याला CPR देण्यास सुरुवात केली। अवघ्या काही मिनिटातच बाळाने CPR प्रक्रियेला प्रतिसाद दिला। त्यामुळे डॉक्टर पवार यांनी जवळील रुग्णालयात त्याला दाखल करण्याचा निर्णय घेतला। आपल्या गाडीतून त्यांनी बाळ व त्याच्या कुटुंबियांना 15 किलोमीटर अंतरावरील संगमेश्वर येथील रुग्णालयात नेले। या प्रवासादरम्यान बाळाला CPR देण्यात आला। रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच बाळ स्थिरावले व त्याचा श्वासोच्छवास पूर्ववत झाला। अशी घटना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि देवाच्या रूपात धावून आलेल्या डॉक्टरसाठी एक लाईक नक्कीच करा। तसेच या SS ब्रोस्टर या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा।